वेदाचे बाबा, मीरा बोल। ते तुम्ही ऑफिस वरून घरी लवकर या। हो। वहिनीचे आहो, लवकर चला म्हणजे घरी परत लवकर येता येईल तुम्हाला, असं वहिनी म्हणतीये। झालंय का तुमचं हाय बाय करून? चला आटपा, माझे पण आहो तिथे वाट बघतायत। काय चला चला, चल ग मीरा। बाय अथर्व। अगं मीरा, थांब थांब थांब। हो नाही साहेब, पण रिकामा कुठे आहे? आपण तिघे आहोत की। मीरा चल। आई साहेब मी आलेच। हा थांब थांब, मी पण येते। माया फक्त आपण नाही, या अंबिकाचा आत्मा सुद्धा आहे ना इथे। नर्मदा आणि अनन्या गेल्या ते एक बरं झालं। आता मला माझं काम नीट पार पाडता येईल। माया, तुला मीराचा सूड घ्यायचा आहे ना? हो, तोही आजच्या आजच। मग एक काम कर। नाही करते, पण असं काही काम सांगू नका ज्याने मीराच्या पोटात दुखेल, तिचा पाय घसरून ती पडेल वगैरे, कारण असे प्लॅन्स कधीच वर्कआउट होत नाहीत मॅडम। ते खूप झालं आता। मूर्खासारखं वागू नकोस। आज आपण असं काहीतरी करणार आहोत ज्याच्यामुळे मीराचा जीव सुद्धा जाऊ शकतो। ओके ग्रेट। फक्त मी सांगते तेवढंच कर, आणि तेही वेळेवर। ठीक आहे, तुम्ही जे म्हणाल ते मी करेन। ऐक, दादा इथे पुढे साईडला थांबवशील? माझं पार्लर इथेच आहे। थँक्यू, बाय बाय। दादा, काय मीरा वहिनीने काय सांगितलं आठवतंय ना तुला? लवकर घरी ये हा। अनन्या, तू तुझं काम कर, बाकीचं मी बघतो। ओके बाय बाय। अनन्या, हा काहीतरी विसरतीयस। मी काय? शेअरिंग रिक्षाचे पैसे। नर्मदा आत्या आपण गोडबंदर रोडला उतरून निघून गेली पैसे न देता। तू तरी दे ना, नीट जा। व्हेरी गुड मीरा, आज मी प्रचंड खुश आहे तुझ्यावर। हे पण रोज करायचं आता तुला। मीरा, अजून एक, अथर्वला ना असं ओलं नारळ घातलेले दडपे पोहे आणि त्याच्यासोबत सांडगी मिरची प्रचंड आवडते अगं।
आज ते ऑफिस मधून यायच्या आधीच करून ठेवशील का? खुश होतील अथर्व खूप. करशील ना? हो ताई, करेन. आई मी आले. आई हे तुझ्यासाठी. हे अगं पण हे कशासाठी? तू आज खुश आहेस ना, म्हणून हे माया मावशीने दिलं. आणि तुला गुलाबाचा सुगंध खूप आवडतो ना? हो. मायाने का दिलंय हे फूल? थँक्यू वेदा. वेलकम. वाव, किती सुंदर पेंटिंग आहे. वेदा, आवडलं तुला? हो, मला खूप आवडलं. मायाने का दिलंय हे फूल?